मध्ये सगळ्यांना येतंय आणि मी सांगतोय ठाण्यामध्ये सगळ्यांना येतंय. अमेरिका फार लांब आहे, ठाण्यामध्ये सगळ्यांना येतोय. हा हात कसा ठेवायचा पाहते मी. नो रेस्पॉन्स केला, मी नो पल्स केली. आता मी हात ठेवतोय. हा हात माझी आता तुम्ही बघा, मी पेशंट बघून राहिलोय काय मंडळी. हात सिंगल सिंगल. हा आणि मग हात दुसरा. एकच काम करायचं, सगळ्या आपल्या साखरपुड्याच्या, लग्नाच्या, फ्रेंडशिप डेच्या आमच्या पाकड्या काढून ठेवायचं का तिथे लागेल ना. मग पाहिलं नाही का मी घड्याळ काढला, हे काढलं, सगळं काढलं. ठीक आहे. हे बघा, हे हात आणि हे आता असं नाही राहायचं आहे, हे असं राहायचं आहे. आणि हात आपले हे लॉक करायचे आणि आता त्याला टोके द्यायचे 100 ते 120. मी जी म्हणते काय करू नकोस, काय झाला तर मी जोखमदार नाही बाबा. काय हरकत नाही, आम्ही ॲम्ब्युलन्स बाहेर ठेवलेली आहे. ओके. हा हात असा, हा हात असा. आणि हे जे ठोके मी देतोय सुरुवातीला 100 ते 120 ठोके. सुरुवातीला 100 ते 120 ठोके. आणि त्याच्याकडे पाहून राहायचं, त्याचा रेस्पॉन्स येतो का. तर त्याचा रेस्पॉन्स कसा येईल माहितीये का. पोट हलेल, आता त्याचा जो भोवर आहे तो हलेल. पोट हलेल, आता त्याचा भोवर हलेल. तर आपल्याला समजते की त्याचा रेस्पॉन्स आला आहे ना. तर हे हात हे असं, हे हात हे असं. आता डिक टिक 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 असं नाही करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, कसं काउंट करायचं आहे तो 001 002 003. हा 0 जेव्हा मी म्हणतो, हा मी जेव्हा 0 म्हणतो मी पतिलेच्या खाली जातो. दुसरा 0 म्हणतो पतिलेच्या वर येतो. आणि जेव्हा तो आकडा येतो 1चा तेव्हा मी त्याला ठोका देत असतो. तर 100 ते 120 ठोके सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर रेस्पॉन्स जर आला 2 हवा द्यायचे तोंडातल्या. आणि 2 हवा कसे द्यायचे पहा. जेव्हाही आपण त्याला हवा द्यायला जातो तर त्याची जीभ बाहेर असते, तर त्याची जीभ आतमध्ये टाकायची. तर पेशंटची जीभ कशी का बाहेर असते आणि ती जीभ कशी आत टाकायची पाहते. जीभ निघा. पेशंट बेशुद्धची किंवा हार्ट पेशंटची अशी बाहेर असते. तर आपल्याला त्याला काय करायचंय उंगली करायची. उंगली हे असं नाक दाबून हे असं केलं की जीभ खाली जाते. जीभ खाली गेली की त्याची श्वासनलिका उघडी होईल. श्वासनलिका उघडी होईल तरच माझा श्वासोश्वास त्याच्यात जाईल. हव्यामध्ये 21% ऑक्सिजन असते आणि माझ्या सोडलेल्या हव्यामध्ये 16% ऑक्सिजन असते. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू. तर ती हवा कशी द्यायची व्यवस्थित एकदम घ्या मंडळी, बघून शिकून. ह्या 2 बोटं हे आकार कसा माहितीये, काय माहितीये. एखाद्या लहान मुलीने चांगला फ्रॉक घातला वाढदिवसाच्या दिवशी तर आपण कसं म्हणतोय छान छान. पण डाव्या हाताचा छान छान, या हाताचं नाही, त्याचा छान छान. आणि हे असं आणि हे असं आणि हनुवटीवरती. दिस इज कॉल्ड हेड टिल्ट चिन. हेड टिल्ट चिन. आणि खाली यायचंय, एक हवा द्यायची, परत वर जायचंय, दुसरी हवा द्यायची. अशी हवा करू नका. आपल्याला दिवा बुजवायचा नाहीये, तो दिवा बुजतोय. झाल्यानंतर त्याचा जीव आला तर काय करायचंय, आरटीला फोन करायचाय आणि 108 ॲम्ब्युलन्स घेऊन हॉस्पिटलला घेऊन जायची. सो मंडळी, दिस इज डॉक्टर मनजीत सिंग विथ आरटीओ ठाणे. बोलता बोलता जर काय चुका झाल्या असतील माफ करा, कारण हा विषय जो आहे हे असाच प्रोजेक्ट केला जातो, फार महत्वाचा. थँक्यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया आप सभी का. सबसे पहले